साधु साधु। पुष्प पूजा करतील माननीय एकनाथजी शिंदे सर। तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पाने पूजा करतील। मोमबत्ती धूप दीप देऊन या ठिकाणी बुद्धाच्या विचाराचा सन्मान करीत आहेत खासदार श्रीकांतजी शिंदेजी। दीप प्रज्वलन करून तथागत बुद्धांचं स्मरण, बुद्धाचे आशीर्वाद, तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। दीप प्रज्वलन होईल। माननीय खासदार महोदय, आजच्या कार्यक्रमासाठी खास करून अनिल कुमारजी गायकवाड, राहुलजी लोंढे यांनी पुढाकार घेऊन भिक्खू संघाला सन्मानपूर्वक वर्षा बंगल्यावर निमंत्रित केलेलं आहे। निश्चितपणाने तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने या हा जोडा करत ना नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा इतिसो भगवारहं सम्मा सम्बुद्धो वेदाचरण सम्पन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुषधम्मसारथि सथा देवमनुसानं बुद्धो भगवाति स्वाकातो भगवता धम्मो संदिग्धो अकालिको यहिपासिको ओपनायिको पचतं वेदितपो विन्यो हीति सुपटिपन्नो भगवतो सावक संघो बुधुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि आठ पुरुषपूगला एष भगवतो सावक संघो आहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो अंजलिकरणयो अनुत्तरं पुण्यं चेतं लोकसाति वर्णगन्धगुणोपेतं चेतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीपादसरोरुहे पूजे निबोधं कुसुमेन नेना पुण्येन लभामि मोक्षं कोपं विनायति यथायिनं मे कायो तथा याति विनाशभावं गन्धसंहारयुक्तेन धूपेन सुगन्धिना पूजयन्तं पूजावादनमोत्तमं सुगन्धिकाय वदना अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धे
सपुरवरे नागलोके चतुपे सापे बुधा सबिम्बे सकलदशदिशैके सलोमादिधातु वन्दे सापे पिबुधं रसपरतनुजं बोधिचैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सपं सपठाने सुपतिं साररिकधातु महाबोधि भूतरूपं सकलं सदा यस्मूले निसेनो वासवायि विजयं तथापतो सपयुतं तथा वन्दे तं बोधिपादपं इमे हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्ते माय धम्मानुधम्मपटिपत्या भूतं पूजयामि हिमाय धम्मानुधम्मपटिपत्या धम्मं पूजयामि हिमाय धम्मानुधम्मपटिपत्या संघं पूजयामि आता हिमाय पटिपत्या जाति जरा मरणं महापरिमोचसामि हिमेना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सातं समागमो होतु यावनिपानपत्या देवो वसतु कालेन सत्सम्पत्ति हेतुना पीतो भवतु लोकोत्तरादा भवतु तम्मिको एवं मे सुताङ्गेकं समयं भगवा सावत्यं विहरति जेतवने अनाथपिण्डिकस्य रामे अथको अयन्तरा देवता अभिकन्ताय रात्रिया अभिकन्तवन्ना केवलकम्पं जेतवनं ओभासे त्वायेन भगवतेनोपसङ्गमित्वा भगवन्तं अभिवादयित्वा एकमन्तं गता एकमन्तं त्रितापोसा देवता भगवन्तं गाथाय अज्जभासि बहुदेवा मनुसात मङ्गलानि अचिन्तयो आतङ्कमानसोत्थानं ब्रूहि मङ्गलमुत्तमम् असेवना च बालानं पण्डितानं च सेवना पूजा च पूजनीयानं एतं मङ्गलमुत्तमं पतिरूपदेशवासो च पूर्वे च कतपुण्यता अथ समापनीति च एतं मङ्गलमुत्तमं बाहु सतन्तसि पञ्च विनयो च सुसेकितो सुभाषिता च यावाच एतं मङ्गलमुत्तमम् उपधानं पुत्रदारस्य सङ्गभो अनाकुलाचकं मन्दा एतं मङ्गलमुत्तमं दानं च धम्मचर्यं च यातकानं च सङ्गभो अनवज्यानि कम्मानि एतं मङ्गलमुत्तमम् आरती वीरति पापामज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलमुत्तमम्
गारवो च निवातो च सन्तुष्टि च कथन्युता कालेन धम्मसवनं एतं मङ्गलमुत्तमं खन्ति च सोवचसता समनानं च दर्शनं कालेन धम्मसागच्छ एतं मङ्गलमुत्तमं तपो च ब्रह्मचर्यं च अर्यसत्सानदर्शनं निब्बानसच्चिकिर्यास् एतं मङ्गलमुत्तमं भूतसलोकधामे चेतां यासनकम्पति असुखं विरदं क्षेमं एतं मङ्गलमुत्तमं एकादिशानिकद्वानं सबं पराजिता सबतसोति गच्छन्ति तं तेषां मङ्गलमुत्तमन्ति साधु साधु साधु. अत्यंत पवित्र मंगलमय वातावरणामध्ये बुद्ध वचनाचा पाठ करून माननीय आपण बसा मुख्यमंत्री महोदयांसाठी भविष्यासाठी आरोग्यासाठी शक्ती प्राप्त होण्यासाठी भविष्यामध्ये अधिक काम करण्याची ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांना बल मिळण्यासाठी बुद्ध वचनाचा पाठ भिक्खू संघाने इथे केलेला आहे. किंवा यानंतर सन्माननीय शिंदे परिवाराकडून भिक्खू संघाला चिवरदान होईल. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, खासदार श्रीकांतजी शिंदे, अनिल कुमारजी गायकवाड, राहुलजी लोंढे आणि सर्व परिवारातील सदस्यांना सूचना आहे की त्यांनी भिक्खू संघाला सन्मानपूर्वक चिवरदान करावं. ही चिवराची परंपरा अनेक वर्षापासून आपल्या देशात ही बुद्धांच्या त्यागाचं प्रतीक आहे, शीलाचं प्रतीक आहे, चारित्र्याचं प्रतीक आहे, ज्ञानाचं प्रतीक आहे. किंवा आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना सूचना आहे की त्यांनी या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करावं.
संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्धांना मी कोटी कोटी वंदन करतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असा संदेश देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आज या वर्षा निवासस्थानी उपस्थित सर्व आदरणीय भंतेजींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज या आपल्या उपस्थितांच्या उपस्थितीने वर्षा या निवासस्थानी प्रेमाचा आणि आपल्या आशीर्वादाचा वर्षाव झाला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेले 2 वर्ष तरी मी सीएम म्हणून काम करत असलो तर लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आणि सामान्य माणसाच्या या वर्षा निवासस्थानी तुमच्यासारखे सर्व असामान्य भंतेजी उपस्थित झालेले आहेत हे माझं मी भाग्य समजतो. आणि मी मनापासून आपलं स्वागत करत असताना आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. खरं म्हणजे आज जगात अनेक ठिकाणी संघर्ष, युद्ध सुरू आहे, परंतु खरं सांगायचं म्हटलं तर आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. आणि हे आपण सगळ्यांनी आचरणात आणलं तर फार समाज, आपला देश, आपलं राज्य सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आज अनेकांकडे ज्ञान खूप असेल तरी बुद्धाचे तत्वज्ञान असणं देखील आवश्यक आहे. आणि म्हणून हे मत आणि हे मानणाऱ्यांपैकी मी आहे. आमचं राज्य सरकार या दोन्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांची संविधान आपलं घटना यावर आधारित आमचा राज्यकारभार सुरू आहे. आणि म्हणून आपण भंतेजी जे सांगितलं ते आता मी लक्षात ठेवलेलं आहे की आपलं ह्याला धम्माचल अजिंठा लेणी येथे पाली भाषेच्या विद्यापीठात मान्यता देण्याबाबत सरकार आपलंच आहे. त्यामुळे हे समाजासाठी जे करायचं ते आपण नक्की करू. आणि अनेक आपल्या जे काही आपण निवेदन दिलंय त्याच्याबद्दल एक बैठक लावू. आणि दुसरं यामध्ये आम्ही जिल्हा स्तरावर एक संविधान भवन या ठिकाणी बांधण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे तसा निर्णय आम्ही घेतला आहे. तालुका स्तरावर हे संविधान भवन झालं पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये सुसज्ज ग्रंथालय असेल, अभ्यासिका असेल, आपल्या शिकणाऱ्या मुलांना त्याचा फायदा होईल. आणि त्यामुळे नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित असलेलं काम होईल. छत्रपती संभाजीनगरच्या जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्याचा विकास सुद्धा आपला सरकार आपलं करतंय. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये वर्षावास या पवित्र महिन्याला फार महत्त्व आहे. तरी या पावन महिन्यात आदरणीय भिक्खूगणाला घरी बोलावून अन्नदान व संगनाचं पवित्र कार्य माझ्या आणि माझ्या परिवाराच्या हातून घडावे एवढं माझी इच्छा होती. आणि त्याप्रमाणे आयोजन झालं आणि आपण सगळेजण आलात या कार्यामध्ये. आपले राहुल लोंढे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, अनिल गायकवाड, आपले राजीव वाघमारे या सगळ्यांचंच योगदान आहे. या कार्यामध्ये आपल्या सगळ्यांचं जे काही आम्ही समाजासाठी करतोय, या राज्याला पुढे नेण्यासाठी करतोय. आणि खरं म्हणजे आपला देश पुढे गेला तर राज्य पुढे जातं, देशाचा विकास झाला तर राज्याचा विकास होतो. आणि म्हणून देश आपला जगभरामध्ये भारत देश हा नंबर 1चा देश झाला पाहिजे असा सगळ्यांचा प्रयत्न आहे. आदरणीय प्रधानमंत्री महोदय त्या दिशेने प्रयत्न करतायत. आणि महाराष्ट्र देखील मोठं राज्य आहे. आणि आपण पाहिलं की आज तुम्हाला गेल्या 2-2.25 वर्षामध्ये आम्ही केलेलं काम आपल्या समोर आहे. आज मोठे मोठे रस्ते होत आहेत, पूल होत आहेत, मेट्रो होती आहे, अनेक प्रकल्प होत आहेत.
आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजनाही होत्या. म्हणजे त्याच्यातलं एक उदाहरण फक्त सांगेन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अनेक योजना आहेत. सरकार कुणासाठी असतं? सरकार सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे दिवस आले पाहिजे सर्व घटकांसाठी. मग शेतकरी, कष्टकरी, कामगार, माता भगिनी, आपण सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये बाबासाहेब नेहमी म्हणायचे की आपण जे जन्माला आल्यानंतर आपण स्वतःसाठी तर जगतो, पण दुसऱ्यासाठी जगण्यामध्ये जो आनंद आहे तो आनंद कुठे कधी म्हणजे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणूनच रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न आपलं सरकार करतंय. भंतेजी, आपले आशीर्वाद, असेच आपले सहकार्य, योगदान आणि शुभाशीर्वाद असेच कायम असू द्या, एवढीच आपल्याला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. आपण चिवर्धनाचा पहिलं, त्यानंतर मग भोजन झालं. शिवर्धन येण्यासाठी, संबोधण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत.